शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला. गोष्ट 87. एक राजा होता. त्याला शिकारीचा फार नाद होता. तो रोज शिकारीला जाई, पण शिकार साधो न साधो 12 वाजले की तो राजवाड्यात परतत असे. त्यामुळे सेवकाला रोज राजाचा बिछाना घालून तयार ठेवावा लागे. बिछाना घालीत असता चांदीचा पलंग, त्यावर 7 गाद्या, त्याच्यावर पितांबर घातलेले, त्यावर राजा निजणार म्हणजे त्या समयी राजाला कोणत्या प्रकारचे सुख मिळत असेल असे विचार कधी कधी त्याच्या मनात येऊन जात. एके दिवशी बिछाना घालून झाल्यावर अशा अंथरुणावर निजून राजा रोज जे सुख भोगतो ते सुख आज थोडा वेळ आपण भोगावे असा त्याच्या मनात विचार आला. त्यावर लगेच तो अंथरुणावर आडवा झाला. तोच त्याला गाढ झोप लागली. रोजच्या प्रमाणे राजा जेव्हा शयनगृहात आला तेव्हा पलंगावर निजलेल्या सेवकास पाहताच हा रोज आपल्या पाठीमागे असाच निजत असावा. आज कदाचित त्याला जाग आली नसावी, तेव्हा आत्ताच्या आत्ता त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे असे म्हणून त्याने रागारागाने म्यानेतून तलवार बाहेर काढली. तोच समोरील भिंतीवर लिहिलेल्या शुकाकडे त्याचे लक्ष गेले. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तरी पूर्ण विचार कर, अविचाराने पुढे पाऊल टाकशील तर घात होईल, हा त्या श्लोकाचा भावार्थ होता. त्यामुळे लगेच राजाने तलवार म्यानेत घातली. इतक्यात सेवक दचकून उठला. राजाला पाहताच त्याच्या छातीत धडकीच भरली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तसाच तो उठला आणि हात जोडून त्याने राजापुढे आपल्या अपराधाची क्षमा मागितली आणि खरी हकीकत राजापुढे सांगितली. तेव्हा यावेळी साधूचे वचन मला सावध करते झाले म्हणून बरे, नाहीतर विनाकारण सेवकाला मारून खरोखर मी दुर्गतीलाच गेलो असतो असे राजाच्या तोंडून उद्गार निघाले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.